नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अनेकदा सगळी काही सुखसुविधा असून सुद्धा व्यक्ती बहुतेकदा अस्वस्थ राहते. यामागचं कारण कदाचित त्यांच्या कुंडलीत असणारा कालसर्पदोष हे सुद्धा असू शकतं. कालसर्पदोष याविषयी अनेक मान्यता आहेत, समजुती आहेत, गैरसमजुती आहेत. हा कालसर्पदोष म्हणजे नेमकं काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार गुरुजी. साईराम. गुरुजींचं स्वागत केलेले. गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक आवर्जून गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरला आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजींचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 28, 29 आणि 30 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहे. तरी ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजींना भेटायचं आहे त्यांनी लगेच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं आहे ते म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथं आहे आणि या शाळेचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करणार आहोत. कालसर्पदोष या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात गुरुजी जो सगळ्यांना आहे तो म्हणजे हा कालसर्पयोग म्हणजे नेमकं काय आहे आणि साधारण या योगाची मुख्य पीठिका तुम्ही काय सांगाल? मॅडम, ज्या वेळेला माणूस स्वतःची कुंडली बघतो किंवा कुंडली बघायला जातो त्याच्या वेळेला सर्वात महत्त्वाचा घटक असा असतो की तो त्याच्या जीवनामध्ये अनसॅटिस्फाय असतो. म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काय घडतात त्याची प्रत्येकाला उत्सुकता असते की ते जाणून घ्यायचे असतात आणि ते प्रॉब्लेम कुठेतरी संपावे ही प्रत्येकाची भावना असते. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला तो पत्रिका दाखवायला ज्योतिषासमोर जातो किंवा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जातो त्यावेळेला त्याला हे पहिल्यांदा ऐकायला मिळते की तुमच्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग आहे. मग काळसर्प योग म्हणजे नक्की काय किंवा त्याची मुख्य पीठिका काय याबाबत सांगायचं आलं तर मानवाचा जो जन्म आहे म्हणजे की मनुष्य योनीमध्ये ज्यावेळेला आपल्याला जन्म मिळतो मग तुम्ही स्त्री असा पुरुष असा तर प्रत्येकाच्या जन्मामागे 3च कारणं असतात. एक मध्ये म्हणजे की तुमचं कर्म की तुम्हाला इथे येऊन काहीतरी काम करायचं आहे, एक विशिष्ट कर्माकरता तुमचा पूर्णपणे जन्म झालेला आहे किंवा विशिष्ट कर्म पार पाडण्याकरता विशिष्ट कर्म भोगण्याकरता तुमचा जन्म आहे. तिसरं आहे तुमचं पाप की पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही जे पाप केलेलं आहे ते पाप पूर्णपणे निघून जाण्याकरता आणि त्या पापाबद्दल तुम्हाला दंड देण्याकरता की त्याचं दंडात्मक जी कारवाई आहे ती कारवाई तुमच्याकरता होण्याकरता हा जन्म तुम्हाला दिला जातो. आणि तिसरी गोष्ट असते जन्मामागे तुमच्या वासना. जसं याच्या अगोदर देखील तुम्ही जन्माला आलेला असाल, स्त्री असाल, पुरुष असाल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अनेक उत्तम वासना असतील. ज्या वासनांची तृप्ती झाली नसेल, ज्या वासनांची पूर्ती झाली नसेल तर ती पूर्ती करून घेण्याकरता त्याची तृप्ती करून घेण्याकरता पुन्हा मानवी जन्म लाभतो. तर या 3 कारणाकरता तुम्ही मानवी जन्मामध्ये ज्या वेळेला येता त्यावेळेला तुमच्या कर्माच्या उद्देशाने म्हणजे की तुम्ही एखाद्या कर्माच्या उद्देशाने ते जीवन जगत असता आणि ते जीवन जगत असताना तुमच्या पापाचा जो वाटा असतो की तुमचं पाप जे आहे की ज्या पापामुळे तुम्ही जन्माला आले तर त्या पापाचा संबंध याच्याशी पूर्णपणे जोडलेला असतो. का तर आपल्याला दंड मिळणार असतो, दंडात्मक कारवाई करायची असते. मग त्यावेळेला आपल्या पत्रिकेमध्ये पूर्णपणे काळसर्प योग येतो. आता काळसर्प योग येतो म्हणजे काय होतं तर पत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे 2 पापग्रह आहेत. हे ग्रहांचे जे योग आपण बघितले किंवा या ग्रहांची दशा बघितली तर हे पूर्णपणे छायाग्रह आहेत आणि हे राहू आणि केतू कुंडलीमध्ये एकमेकाला समसप्तम असतात. म्हणजे पहिल्यापासून दुसरा 7व्या स्थानामध्ये असतो.
असतो. आणि मग त्या विळख्यामध्ये जर सगळे म्हणजे या राहू केतूच्या विळख्यामध्ये जर सगळे ग्रह आले असतील तर तुमच्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग येतो. हा काळसर्प योग अनेक गोष्टी तुमच्या बाबतीमधले सिक्रेट ओपन करतो. जे सूक्ष्म ज्योतिष आहे, तुमचा पाठीमागचा जन्म कुठला आहे, काय आहे, तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये काय कर्म केलं आहे, कुठले दोष तुमचे कर्माचे आहेत, कुठल्या कर्माच्या बाधा त्याच्यामध्ये आहेत, हे सगळं हा योग आपल्याला सांगतो. हा योग राहू केतूमुळे होतो आणि याच्यामध्ये हा एकदा तुमच्या पत्रिकेमध्ये आला की तुमच्या कर्माचा पूर्णपणे विनाश करतो, तुमच्या कर्मामध्ये पूर्णपणे बाधा उत्पन्न करतो. अशा प्रकारचा हा मानवी जीवनामधला एक क्लेशदायक म्हणण्यापेक्षा विचित्र असा योग आहे की ज्याच्यामुळे माणसाची प्रगती पूर्णपणे थांबते आणि तुम्ही ज्या प्रगतीपथावर आहात त्याच्यामध्ये जे स्पीड ब्रेकर निर्माण होतात ते केवळ या काळसर्प योगामुळे निर्माण होतात. आणि म्हणूनच मला वाटतं अनेक जण म्हणतात सगळ्यात भयंकर योग जर कुठला असेल तर हा कालसर्प योग आहे. पण मुळात आता आपल्याला कालसर्प योग हा आहे की नाही हे नेमकं कसं ओळखावं? येस, आता जसं म्हणजे की आपण प्रश्नामध्ये सांगितलं की हे एकमेकाला समसप्तम असतील राहू केतू, मग यांच्या विळख्यामध्ये सगळे ग्रह असतील तर पत्रिकेची जी पोझिशन येईल म्हणजे तुम्ही तुमची पत्रिका आपण ज्याला जन्मांग कुंडली म्हणतो, ती जन्मांग कुंडली बघाल तर ती तुम्हाला पर्सेंटेज डायरेक्शनमध्ये दिसेल. पर्सेंटेज डायरेक्शनमध्ये म्हणजे आपण टक्केवारीचं जे चिन्ह काढतो त्या टक्केवारीच्या चिन्हामध्ये तुम्हाला राहू आणि केतूच्या मध्ये म्हणजे आडवी दांडी राहू आणि केतू होतील. आणि तेव्हापासून बघितलं तर कुठल्याही एका भागामध्ये, वरच्या भागामध्ये किंवा खालच्या भागामध्ये, त्याच्यातच पूर्ण ग्रह दिसतील, वरती एकही ग्रह दिसणार नाही. त्यावेळेला तुम्ही तुमच्या कुंडलीवरनं समजू शकता की आपल्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं महत्त्वाचं चिन्ह हातावरती येतं. म्हणजे तुमच्या हातावरती कुठलीही रेषा असेल, मग पुरुष असेल त्यांनी उजवा हात बघा, लेडीज आहे त्यांनी डावा हात बघा, तर तुमच्या ज्या रेषा आहेत हातावरच्या त्या शेवटला जिथे त्या संपतात त्या ठिकाणी त्या सर्प जीवाकृती म्हणजे सापाच्या जिभेसारखं, म्हणजे थोडक्यामध्ये इंग्लिश वाय डिजिटमध्ये वाय अक्षरामध्ये जर त्या रेषा होत असतील म्हणजे की प्रत्येक रेषेला असा सापाच्या जिभेसारखं सर्प जीवाकृत म्हणजे सापाच्या जिभेसारखे जर त्या होत असतील, डिवाईड होत असतील दोन भागामध्ये आणि इंग्रजी वायसारखी त्याची आकृती दिसत असेल तर 100% तुम्हाला काळसर्प योग आहे. मग तुमची हृदयरेषा म्हणजे फर्स्ट लाईन आहे ती अशी असेल, सेकंड लाईन अशी असेल, थर्ड लाईन अशी असेल, तर त्याप्रमाणे म्हणजे की ती कुठलीही लाईन असेल त्या तिन्हीमधली एक लाईन असेल किंवा तिन्ही लाईन असतील तरी तुम्हाला पूर्णपणे काळसर्प योग आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आता कालसर्प योगाचे काही प्रकार असतात का आणि मग ते असतील तर नेमके कोणते? काळसर्प योगाचं मॅडम ज्या वेळेला म्हणजे की आपण सूक्ष्म ज्योतिष किंवा राजज्योतिष यांत्रिक मी आहे तर आमच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. त्याच्यामध्ये 288 प्रकारचा काळसर्प योग आहे. म्हणजे 288 प्रकार याच्या आहेत की ग्रहांचे वेगवेगळे योग ज्या वेळेला होतात त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतात ते सुद्धा काळसर्प योग आहेत. तर असे 288 प्रकारचे काळसर्प योग आहेत. आणि बोलीभाषेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये जे बाकी ज्योतिष याच्यात शिकवले जातात किंवा भृगसंहितेप्रमाणे प्रमाणित केले जातात ते 12 काळसर्प योग येतात. त्यांचं साधारण म्हणजे की अनंत, वासुकी, शेष, शंखचूडा, त्याच्यानंतर शंखमणी, त्यानंतर पद्म, महापद्म अशी त्यांची नावं येतात. म्हणजे असे 12 त्याच्यामध्ये काळसर्प योग येतात. आता कालसर्प योग याचा मानवी जीवनावर परिणाम नेमका कसा होतो? मग अशी तुम्ही बोलून गेलात की अनेक अडथळे खरं निर्माण होतात, तर आणखीन कशा पद्धतीने याचा परिणाम होतो थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. मानवी जीवनामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की कुठल्या तरी कर्माच्या उद्देशाने तुम्ही जीवन जगत असता म्हणजे आणि आपल्याला वाटत असतं की आपण जे कर्म करतोय म्हणजे जो आपण व्यवसाय कारभार करतोय, जी काही नोकरी आपण करतोय तर तेच आपलं कर्म आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आपलं जीवनाचं एक उद्दिष्ट वेगळं असतं ज्या उद्दिष्टामध्ये आपण कार्य करत असतो आणि ते जगत असताना आपल्या ह्याच्यामध्ये 100% काळसर्प योग ज्या वेळेला येतो. म्हणजे असं सांगतात की तुमच्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग असेल तर तो 20व्या वर्षापर्यंतच असतो, 20व्या वर्षानंतर नसतो, असं काही नाही. काळसर्प योगाची कालगणना आहे. ज्या वेळेला तुम्हाला तशी महादशा येते किंवा एक्झॅक्टली तुमचं पुण्य संपतं आणि तुमचा पापाचा फेरा पूर्णपणे चालू होतो त्यावेळेला पूर्णपणे तुमच्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग ॲक्टिवेट होतो. काळसर्प योग हा तुम्हाला पितृपीडा दाखवतो. तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज आहेत किंवा तुमच्या कुळाचा काही ना काही दोष तुमच्यावरती आहे हे तो पूर्णपणे दाखवतो की तुमच्या कुळामध्ये काही बाधा आहे, तुमच्या कुळाचा काही दोष आहे, तुमच्या पितरांची काही बाधा आहे, तुम्हाला पितरांचे काही श्राप आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा स्त्री श्राप असेल, स्त्री बाधा तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या कुटुंबामध्ये असेल तर ती सुद्धा पूर्णपणे काळसर्प योगच दाखवतो. असं 288 प्रकारे काळसर्प योग दाखवतो. मग मानवी जीवनावरती या गोष्टींचा काय परिणाम होतो तर सर्वात महत्त्वाचा इफेक्ट म्हणजे की ज्या वेळेला असं होतं की हातातोंडाशी आलेला घास जातो. म्हणजे माणूस एखाद्या गोष्टीकरता प्रचंड मेहनत करतोय की त्या कामामध्ये तो कंटिन्यू आहे, ते तो काम करतोय आणि सर्वतोपरी म्हणजे आपण म्हणतो ना की तन मन धनाने पूर्णपणे त्या गोष्टीच्या मागे लागलाय. पण असं असताना सुद्धा सगळं फायनलाइज असतं आणि पुढे काहीच होत नाही. तर ही ज्यावेळेला स्टेप येते त्यावेळेला हा पहिला परिणाम काळसर्प योगाचा असतो. याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर राजा परीक्षित आपल्याला
सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जो पांडवांच्या पुढे ज्यांनी राज्यकारभार केला, एकमेव पांडवांचा वंशज जो होता तो राजा परीक्षित होता. आणि राजा परीक्षितला ज्यावेळेला राज्यकारभार धर्मराजाने दिला की हा आता राज्यकारभार तू पूर्णपणे चालव, आणि त्यावेळेला त्याला खजान्यामधली एक पेटी दाखवली की ही पेटी कधीही उघडू नको, म्हणजे आणि याच्यामधलं साहित्य कधीही वापरू नको. परंतु असं होतं की ज्यावेळेला त्याच्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग आला त्याच दिवशी त्याला असं वाटलं की का ना आपण ही पेटी उघडून तर बघावी की त्याच्यामध्ये काय आहे. आणि राजा परीक्षित त्यावेळेला ती पेटी उघडून बघतो, आणि उघडून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला एक सुंदर मुकुट दिसतो. जो मुकुट आहे तो मुकुट बघितल्यानंतर त्याला वाटतं की हा घालावा, आणि तो मुकुट ज्यावेळेला तो परिधान करतो डोक्यावरती त्यावेळेला पूर्णपणे तो कलियुगाचा कलिश्रापाचा असतो, आणि काळसर्प योग त्याच्या पत्रिकेमध्ये चालू होतो. त्याच्यानंतर राजा परीक्षित पुढे जाऊन विनाकारण एका साधूशी छेडछाड करतो, त्याच्या गळ्यामध्ये म्हणजे की मेलेला साप टाकतो, आणि पुढे त्याचा मुलगा येऊन त्याला श्राप देतो की हा मेलेला साप आहे, हा सापच तुझ्या मृत्यूला कारण होईल, हा तक्षक म्हणून जिवंत होईल आणि तो तुला चावेल. आणि तो साप पुढे येऊन 7व्या दिवशी परीक्षितला चावला आणि परीक्षित मेला. वास्तविक पाहता परीक्षिताचं असं कुठलंही कर्म नव्हतं की त्याला सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल, परंतु केवळ काळसर्प योग त्याच्या पत्रिकेमध्ये ॲक्टिवेट झाला. तो ॲक्टिवेट झाल्यानंतर 7 दिवसामध्ये राजा परीक्षित पूर्णपणे संपला. इतका हा भयानक योग आहे, आणि मानवी जीवनावर असा विविध प्रकारे तो पूर्णपणे इफेक्ट करत असतो. आता हे एक उदाहरण झालं आपल्या जीवनाच्या याच्यामध्ये. जसं आपण पहिलं बघितलं की कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही आपल्या लाईफमध्ये आपण मेहनत करतोय, तनमन धनाने करतोय, आणि हातातोंडात शालेला घास जातोय, 100% बघायला पाहिजे आपल्याला काळसर्प योग आहे का. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी व्यवसाय व्यापार करतोय त्याच्यामध्ये वारंवार नुकसान यायला लागलं तर 100% आपली पत्रिका चेक करायला पाहिजे, किंवा हातावरनं आपण जाणून गेलं पाहिजे की आपल्याला काळसर्प योग ॲक्टिवेट झाला आहे का. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आपण दिवसभर मेहनत करतोय, आपण दिवसभर धावपळ करतोय, परंतु एवढी सगळी धावपळ करत असताना आपलं काम पण होतं आहे, परंतु कुठल्याही कामामध्ये पूर्णता होत नाही आहे. म्हणजे की 100% कुठलंही काम कंप्लीट होत नाही आहे. कुठे 70% कंप्लीट होतं आहे, कुठे 80% पूर्ण होतं आहे, आणि जे 30% 20% हे आपलं काम अपूर्ण राहत असेल तर 100% आपण हे समजून गेलं पाहिजे की आपल्याला काळसर्प दोष आहे. चौथा याच्यामधला महत्त्वाचा भाग असा येतो की चौथ्या भागामध्ये ज्यावेळेला आपण बघू तर चौथ्या भागामध्ये मानवी जीवनावर याचा असा परिणाम होतो की ज्यावेळेला काळसर्प योग ॲक्टिवेट होतो त्यावेळेला अचानकपणे नोकरी जाणं, धंद्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येणं, दुकानाची जागा बदलावी लागणं, व्यवहाराची जागा बदलावी लागणं, अशा प्रकारे पूर्णपणे चेंज ऑफ प्लेस त्याच्यामध्ये होतो. की त्याच्यानंतर तुमच्यापुढे यक्ष प्रश्न उभा राहतो की आता मी कुठे जाऊ. आता नोकरीचं वयाच्या 45व्या वर्षामध्ये तुम्ही आहात, आणि अचानकपणे तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका, तर तुम्ही कुठे नोकरीला जाणार आहात. म्हणजे आज तुमचं हे वय नाही की तुम्हाला नोकरी मिळेल, किंवा एखादा माणूस 10 वर्ष एका जागेवरती व्यवसाय करतोय आणि मालकाने सांगितलं की नाही मला पुढच्या महिन्यामध्ये जागा खाली करून दे, तर 1 महिन्यामध्ये एवढा सेटल झालेला बिझनेस कुठे घेऊन जायचा. म्हणजे पूर्णपणे त्याला कुलूप लागल्यासारखं किंवा अडथळा निर्माण झाल्यासारखंच होतं. त्यावेळेला 100% आपली कुंडली बघायला पाहिजे की आपल्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग तर नाही आहे ना. प्रत्येक गोष्टीची आपण सुरुवात केल्यानंतर जर सुरुवात होतच नसेल, म्हणजे कुठली गोष्ट सुरूच होत नसेल, एकदा सुरू झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल किंवा अपयश मिळेल, पण जर कुठल्या गोष्टीची सुरुवात होत नसेल तर 100% आपल्याला हे प्रमाणित आहे की आपल्या पत्रिकेमध्ये काळसर्प योग आहे. हे मानवी जीवनावर त्याचे प्रामुख्याने दिसणारे उद्देश ह्याच्यामध्ये दिसून येतात. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे, कारण तुमच्याही आयुष्यात अशाच प्रकारे जर अडचणी येत असतील तर नक्कीच हे तपासून घ्या की तुमच्याही पत्रिकेमध्ये अशाच पद्धतीने कालसर्प योग तर नाही ना. यासाठी तुम्ही श्री माधव गुरुजी यांना सुद्धा संपर्क साधू शकता. खाली आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आणखीन सुद्धा या कालसर्प योगावर उपाय नेमके कशा पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कालसर्पयोग याविषयी आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध राजज्योतिष तांत्रिक श्री माधव गुरुजी. आपण गुरुजी कालसर्पयोग म्हणजे काय आणि त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे तर जाणून घेतलं खरं, पण आता कुठल्याही व्यक्तीची प्रगती खरं थांबवणारा हा एक योग असं म्हटलं तरी हरकत नाही, पण याच्यावर मग असे कोणते उपाय आहेत की जे केल्याने सकारात्मक परिणाम होऊ शकतात? म्हणजे ना काळसर्प योगाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आपण बघितले ना तर कुठलीही गोष्ट करताना आपल्यावरती म्हणजे आपण एक मनापासून बोलतो की मी तन मन धनाने सेवा केली आहे, आणि काळसर्प योग एकदा चालू होतो ना त्यावेळेला त्याचे इफेक्ट तुमच्यावरती पूर्णपणे तणावरती म्हणजे तुमच्या बॉडीवरती पण तुम्हाला शारीरिक कष्ट पण त्याच्यात होतात, तुमच्या मनावरती तुम्हाला मानसिक त्रास पण त्याच्यामध्ये उद्भवतो, आणि आर्थिक त्रास तो तर म्हणजे की त्याच्यामध्ये असतोच. एकदा तन मन तुमचं डिस्टर्ब झालं की अर्थ पण तुमचं डिस्टर्ब होणारच, तर आर्थिक त्रास पण त्याच्यामध्ये होतात. म्हणजे काळसर्प योगामध्ये हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की एखाद्याचं विवाह जमत नसेल तर तो विवाहामध्ये सुद्धा अनेक उत्तम अडचणी त्याच्यामुळे निर्माण होतात. की विवाह होतायला सगळं फायनल होतं की सगळं मुलगी वगैरे बदले पसंती पण झाली, पण त्याच्यानंतर कॅन्सल होणं,
म्हणजे ठरलेला विवाह मोडणं ही गोष्टसुद्धा काळसर्प योगामुळे होते. कधी कधी असं होतं एखाद्या माणसाच्या शारीरिक बाबतीमध्ये रोगाचं निदान होतं की अरे डायग्नोसिस झालं आहे, हा प्रॉब्लेम आहे, ह्याला पित्ताचा प्रॉब्लेम आहे, पण पित्ताचं औषध दिल्याने कुठलंही त्याला बरं वाटत नाही. म्हणजे त्या मेडिसिन तो कुठलंही घेतोय, मग ॲलिओपॅथी घेतोय, आयुर्वेदिक घेतोय, पण त्याला बरं वाटत नाही. मग अशा सगळ्यांनी ज्यावेळेला माणूस ग्रासून जातो किंवा असा सगळा योग ज्यावेळेला त्याच्या जीवनावरती इफेक्टिव्ह होतो त्यावेळेला माणूस 100% ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो. कारण आता दुसरी कुठलीही दवा काम करत नाही. मग आता दुवा तर बघूया कामाला येते का, मग माणूस ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो. आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर आहे ना की ज्यावेळेला तुम्हाला काळसर्प योग तुम्हाला क्लिअर होईल की या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला माहिती पडतील त्याच्यावेळेला पत्रिका बघायची गरजच नाही किंवा हातावरचं चिन्ह बघायची गरजच नाही. याच्यावरूनच तुम्हाला समजून जाईल की खरोखरी तुम्हाला काळसर्प योग आहे आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय. तर याच्यावरती हमखास उपायामध्ये ना मॅडम महालय नावाचं एक श्राद्ध येतं. बघा, हा काळसर्प योग निर्माण होण्यामागे 3च कारणं आहेत. एक कारण आहे की तुमची पितृपीडा पूर्णपणे आहे, तुमचे पित्र असंतुष्ट आहेत, तुमच्या पित्रांमध्ये बाधा आहे, म्हणजे तुमच्या पित्रांना पूर्णपणे गती मिळालेली नाही आहे. तर त्या पित्रांना गती मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तर त्या पित्रांना गती मिळायला पाहिजे. दुसरा भाग त्याच्यामध्ये हा आहे की तुम्हाला कुटुंबाला जर पितृश्राप असेल किंवा पितृतुल्य कुठली पीडा तुमच्या मागे असेल तर ती पीडा पूर्णपणे त्याच्यामध्ये हरण होते, ती पीडा पूर्णपणे निघून जाते. तिसरं त्याच्यामध्ये स्त्री शाप, स्त्री बाधा ह्याच्यामधला कुठला दोष तुमच्यामध्ये असेल तर 100% त्यामुळे होणारा काळसर्प योग आहे. त्या काळसर्प योगावरती उपाय म्हणजे महालय श्राद्ध आहे. 288 प्रकारामध्ये कुठेही काळसर्प झाला तर 1032 प्रकारचे व्याधी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, ज्या शारीरिक पण असू शकतात, मानसिक पण असू शकतात आणि याच्या व्यतिरिक्त त्या आर्थिक पण असू शकतात. आणि या सगळ्या वाचून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला 100% जो उपाय आहे तो महालय श्राद्ध आहे. मग याच्या व्यतिरिक्त अजून उपाय त्याच्यामध्ये काही आहेत का, तर मग काळसर्प शांती करायला सांगतात. त्याच्यानंतर नागनागिन जोड सिद्ध केलेली तुम्हाला देतात की ही तुम्ही पूजनामध्ये ठेवा, याचं यथाविधी तुम्ही पूजन करा. काळसर्प यंत्र तुम्हाला सिद्ध करून देतात. म्हणजे की ऋण म्हणून एक यंत्र येतं की पितृऋण निवारणार्थ एक यंत्र रेडी केले जातं. ते यंत्र पूजनामध्ये ठेवतात. एक कर्मशालन म्हणून यज्ञ याच्यामध्ये केला जातो, त्याच्यामध्ये याचा प्रभाव होतो. परंतु या सगळ्यामध्ये जर हमखास उपाय सांगायचा झाला म्हणजे की आज एवढे वर्ष मी याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे किंवा माझ्या स्वतः प्रॅक्टिसमध्ये आता 14 वर्ष झालेत, तर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी जर शेअर केला तर तो एक्सपिरियन्स कसं होईल की 350 वर्षाची आमची परंपरा आहे, त्यात मी आता 14 वर्ष गादीवर आहे, म्हणजे 364 वर्षाचा जर एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला तर हमखास मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला अशा प्रकारच्या व्याधी तुमच्या जीवनामध्ये असतील, अशा प्रकारचे त्रास असतील तर तुम्ही महालय नावाचं श्राद्ध करा. महालय श्राद्धामध्ये असं असतं की तुमच्या मूळ पुरुषापासून म्हणजे जे काही तुमचं कुटुंब आहे, जे काही तुमचं कुळ आहे, आता आपण आडनावापासून घेतो. समजा एखादं बोराडे आडनावे, एखादं मराठे आडनावे, तर तुमच्या मराठे कुळामध्ये, तुमच्या बोराडे कुळामध्ये जो मुख्य पुरुष असेल तिथपासून आत्तापर्यंत जे कोणी आत्मे गेलेले आहेत त्याच्यामध्ये कुणाला म्हणजे की गती मिळालेली नाही आहे, कुणाला आणखीन काही कारणांनी पुढे दशा मिळालेली नाही आहे, तर त्यांना प्रत्येकाला दशा मिळण्याकरता, गती मिळण्याकरता आपण कार्य करायला पाहिजे. तर महालय नावाचं श्राद्ध येतं ज्याच्यामध्ये या सगळ्यांना गती दिली जाते. तुम्हाला एखादा स्त्री शाप आहे की त्या स्त्री शापापायी तुम्हाला पूर्णपणे तुमचं नुकसान होतं आहे आणि त्या स्त्रीला सुद्धा पीडा आहे की तिला सुद्धा गती मिळाली नाही, तर महालय नावाचं श्राद्ध आहे ज्या श्राद्धामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्त्री बाधातून मुक्त केलं जातं आणि त्या आत्म्याला सुद्धा गती मिळण्याकरता त्याच्यामध्ये प्रार्थना केली जाते, त्या प्रकारच्या आहुती त्याच्यामध्ये दिल्या जातात. तर असं महालय श्राद्ध तुम्ही करा, ज्या महालय श्राद्धाने तुम्हाला पटकन रिलॅक्स मिळू शकतो. महालय श्राद्धाचे मुहूर्त येतात, त्या मुहूर्तामध्ये तुम्ही बघाल तर ज्यावेळेला रवी म्हणजे की रवी ग्रह प्रॉपरली हस्त नक्षत्रामध्ये असतो किंवा ज्यावेळेला तो स्वाती नक्षत्रामध्ये असतो त्याच्यावेळेला हे 2च महिने या प्रकारचं श्राद्ध केलं जातं. आणि आपण जर आपल्याकडे कॅलेंडर असेल त्या कुठल्याही कॅलेंडरमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता अधिक महिना आल्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर त्या महिन्यामध्ये महालय श्राद्ध म्हणून त्याचे मुहूर्त दिले असतात की महालय श्राद्ध, महालय श्राद्ध. आणि मग ते मुहूर्त आहे, त्या मुहूर्तामध्ये तुम्ही ते श्राद्ध करू शकता. आपल्याकडे 5 नोव्हेंबरचा जो मुहूर्त आहे, 5 नोव्हेंबरला महालय श्राद्धाचा मुहूर्त आहे आणि कर्मधर्म सहयोगाने रविवार पण आहे म्हणजे सुट्टी आहे, तर त्या दिवशी महालय श्राद्ध आपण करतो. आपण प्रभास क्षेत्रामध्ये की जिथे भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा शेवट करून घेतला, म्हणजे स्वतःचा अंत्य जो आहे तो देवाने ज्यावेळेला प्लॅनिंग केलेलं होतं त्यावेळेला तो प्रभास क्षेत्रामध्ये ठेवलेला होता. इतकं प्रभास क्षेत्र म्हणजे की पूर्णपणे पुण्य आहे त्या ठिकाणी आणि इतकी पवित्र भूमी आहे. तर त्या प्रभास क्षेत्रामध्ये अर्थातच सोमनाथला ज्या ठिकाणी पहिलं ज्योतिर्लिंग आहे, सौम्य ज्योतिर्लिंग आहे आणि प्रॉपरली अशा सगळ्या क्रमाकरता की जिथे पित्रांचा उद्धार करायचा आहे, जिथे पित्रांना पूर्णपणे गती द्यायची आहे, त्या कामाकरता अतिशय सुयोग्य अशी भूमी ही सोमनाथमध्ये अवेलेबल आहे. सोमनाथ त्याच्यामध्ये येतं. इथे 3 नद्यांचा संगम होतो, म्हणजे हिरण्य नावाची इथली नदी आहे तिचा संगम होतो. त्याच्याचबरोबर या ठिकाणी सरस्वती पण आहे आणि कपिला जी कपिल ऋषींच्या आश्रमापासून बाजूला वाहते ती कपिल, ती पण नदी तिथे कपिला आहे. तर कपिला, हिरण्य आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे आणि जिथे कृष्णाचं पिंडदान झालं त्या जागेवरती आपल्याला पूर्णपणे महालय श्राद्ध समर्पित करता येतं की जे महालय श्राद्ध याच्यावरती परिपूर्ण काम करतं की याच्यामध्ये तुमची पितृपीडा जी आहे, तुमच्या पाठीमागे काळसर्प योगाचे जे दोष आहेत ते दोष पूर्णपणे निघून जातील
तुमचे पित्र पूर्णपणे समाधानी होतील, ह्याच्याचबरोबर तुमच्या पित्रांचे पूर्णपणे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आता महालय श्राद्धामध्ये हा विषय निघालाय म्हणून सांगतो की मनामध्ये असं येतं की आपले पित्र कोणी बघितलेत, काय बघितलेत, पण पित्र म्हणून जर बघायचं झालं तर बघा, हे डोंगर, हे सगळे पंचमहाभूत हे सुद्धा आपले पित्र आहेत. आपल्या घरामध्ये जर कोणी एखादा माणूस कामाला असेल की आपल्या पिढीतल्या लोकांची त्यांनी व्यवस्था केली असेल, त्याची अपेक्षा पण तुमच्याकडनंच असणार. त्याची अपेक्षा पूर्ण झाली नसेल तर त्यालासुद्धा, म्हणजे त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्याचा आत्मा राहिला असेल किंवा त्याला गती मिळाली नसेल आणि त्याचा त्रास आम्हाला होत असेल तर त्याच्या नावाने सुद्धा याच्यामध्ये पिंडदान केलं जातं. आमच्या पूर्वजांकडे एखादा घोडा असेल, कुणाकडे गायी असेल, एखाद्याने कुत्रा पाळला असेल, त्या कुत्र्यांनी, त्या घोड्यांनी, त्या गायींनी आमच्या परिवाराची सेवा केली असेल, आपल्या पूर्वजांची सेवा केली असेल आणि त्या नॅचरली त्यांच्याकडनंच अपेक्षा ठेवली असेल, पण त्या घोड्याची अपेक्षा पूर्ण झाली नसेल, त्या माणसाची अपेक्षा पूर्ण झाली नसेल तर निश्चितपणे त्याचासुद्धा आत्मा त्या ठिकाणी अडलेला असेल आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये विघ्न येत असतील, आमच्या पत्रिकेमध्ये काळसर्पयोग येत असेल तर आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी त्याचंसुद्धा पिंडदान करतो. म्हणजे आमच्याकडे जो मनुष्य कामाला असेल, आम्ही एखादा प्राणी पाळला असेल तर त्याचंही पिंडदान होतं. त्याचबरोबर वृक्षाचं पिंडदान होतं. म्हणजे समजा माझ्या पणजोबाने आंब्याचं झाड लावलं, आज मी त्या झाडाचे आंबे खाल्ले, उद्या अतिक्रमण झालं, जे अतिक्रमण हटवण्याच्या याच्यामध्ये पूर्णपणे ती जागा वाइंडिंगमध्ये गेली, रोड मोठे झाले आणि वाइंडिंगमध्ये जागा गेली आणि त्या जागेमध्ये ते झाड कापलं गेलं, तर मग ते झाडाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. मग तो मृत्यू झालेलं झाडाचं जे पाप आहे ते कुणाच्या डोक्यावर येणार? तर माझ्या डोक्यावरती येणार. का तर माझ्या पणजोबांनी जरी लावलं असेल तरी माझी ड्युटी आहे की ते सांभाळायचं होतं, त्याचं पुनर्संवर्धन करायचं होतं, त्याचं पुनर्वसन करायचं होतं. पण मग ते राहिलं असेल तर त्या झाडाचं सुद्धा पिंडदान त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या झाडाचं सुद्धा पिंडदान करावं लागतं. आपला एखादा शेजारी असेल जो आपला खरोखरी काही रक्तानी, धर्मानी काही नातेवाईक नाही आहे, आपले खूप प्रेमाचे संबंध होतं, काही कालावधीनंतर आपली बदली होते किंवा त्याची बदली होते, तो ते शहर सोडून आता खूप लांब गेला आहे, आता भेटीगाठी होत नाही, परंतु त्याच्या मनामध्ये एखादी अपेक्षा राहिली असेल की अरे ह्यांनी माझ्याकरता हे करावं, पुढे त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे सुद्धा दोष आमच्याकडे लागलेले असतात. मग त्याचं सुद्धा पिंडदान त्याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे काळसर्प योगावरती सर्वात हमखास उपाय जर असेल की या पित्रांपासून सुटका हवी असेल तर महालय श्राद्ध हा उपाय आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 5 नोव्हेंबरला माझ्याबरोबर येऊ शकता. ज्या ठिकाणी कृष्णाचं पिंडदान झालं त्या जागेवरती तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणी महालय श्राद्ध आपण पूर्ण करू, पार करू आणि निश्चितपणे शास्त्रोक्त की ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अडीअडचणीतून पूर्णपणे मार्ग तर मिळेलच, पण पुढच्या 40 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला विलक्षण अनुभव येतील. 100% तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडेल, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल आणि हा काळसर्प योग जो तुमच्या पत्रिकेमधून जाईल तो पुढे तुमच्या पिढीमध्ये कुणाकडेही येणार नाही. तुमच्या मुलाकडे, तुमच्या नातवांकडे कुणाच्याही पत्रिकेमध्ये तो रिफ्लेक्ट होणार नाही, एवढं गॅरंटेड केलं जातं. आणि समजा आता की काही वेळेअभावी किंवा अगदी 11 मोमेंटला समजलं आहे किंवा अन्य काही कारणांनी तुम्हाला येता येत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नाव नोंदवू शकता. त्यावेळेला तिथे संकल्प करून पूर्णपणे तुम्हाला पितृऋण म्हणून जे यंत्र येतं, पितृऋण निवारण यंत्र, ते निवारण यंत्र आम्ही सिद्ध करून देतो. काळसर्प म्हणजे की तुमच्या याच्यामध्ये ज्या प्रकारे दोष असेल तर त्याच्यामध्ये नागनागिणीचा जोड सिद्ध करून देतो की त्याचं 12 दिवस पूजन करून तुम्ही विसर्जन केल्यानंतर ही पीडा 100% तुमचे हरण होईल आणि आयुष्यामध्ये हा योगसुद्धा येईल की सोमनाथ भूमीमध्ये, प्रभास क्षेत्रामध्ये तुम्ही जाल आणि तुमच्या हातून पूर्णपणे महालय श्राद्ध होईल आणि पितरांना पूर्णपणे गती मिळेल, पितरांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमचं जीवन सफल होईल, तुमचं जीवनाचं कार्य सफल होईल आणि ज्या उद्देशाने तुमचा जन्म आहे त्या उद्देश तुमचा तुम्हाला पूर्ण करता येईल. नक्कीच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे 28, 29, 30 नोव्हेंबर या दिवशी. खरंच तुम्ही इथे आलात, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ सबकी भली करे, आपका सबका जीवन मंगलमय हो. खूप खूप शुभेच्छा. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.